नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, अनिल महापुरे स्टडी स्टुडिओ या आपल्या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे। बघा मित्रांनो, तुम्हाला स्क्रीनवर प्रश्न दिसत या प्रकारचा प्रश्न आपण अगदी काही सेकंडमध्ये सोडवू शकतो। त्याआधी हा प्रश्न सोडवण्याच्या आधी आपण याचं बेसिक जाणून घेऊया आणि विदाउट फॉर्म्युला हा प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न करूया। बघा मित्रांनो, तुम्हाला स्क्रीनवर प्रश्न दिसत असेल आणि त्याआधी मी तुम्हाला बेसिक सांगतो। बघा आता बघा मित्रांनो, इथे आपल्याला पूल दिलाय 500 मीटर आणि रेल्वेची लांबी दिली आहे 100 मीटर। बघा पुलापेक्षा रेल्वे लहान आहे असो। बघा आता बघा मित्रांनो, आपल्याला जर का एखादा ओलांडण्यासंबंधी प्रश्न असेल आणि त्याचं बेसिक जर आपल्याला माहित असेल तर हा प्रश्न आपण अगदी काही सेकंडमध्ये सॉल्व्ह करू शकतो। आता बघा मित्रांनो, एखादी रेल्वे जर एखाद्या पुलाला ओलांडत असेल तर ते बघा सुरुवातच्या टोकापासून स्टार्ट करेल। आता बघा मित्रांनो, 500 मीटर लांबीचा पूल आणि 100 मीटर लांबीची रेल्वे। आता समज मी एक्झाम्पल मध्ये घेतलं मित्रांनो, ही रेल्वे या पुलाला 8 सेकंदमध्ये ओलांडते। आता ह्या 8 सेकंदमध्ये केव्हा ओलांडणार मित्रांनो? बघा आता जर रेल्वे सुरुवातीपासून चालू केली आणि इथपर्यंत गेली तर आपण म्हणू शकत नाही मित्रांनो की रेल्वेने पूर्णतः ओलांडलं। आता बघा मित्रांनो, इथे आपल्याला तिसऱ्या डायग्राम मध्ये दिसते की रेल्वेने पूर्णतः त्या प्लॅटफॉर्मला ओलांडला आहे। म्हणजेच मित्रांनो बघा, रेल्वेने इथून सुरुवात केली होती, म्हणजे या टोकापासून सुरुवात केली होती तर या टोकापर्यंत गेली, म्हणजे रेल्वेने इथपर्यंत अंतर कापलं। म्हणजे मित्रांनो आपण म्हणू शकतो की इथपासून तर रेल्वेनं तिच्या सुरुवातीच्या टोकापर्यंत म्हणजे इथपर्यंत, म्हणजे आपण म्हणू शकतो मित्रांनो की हे 500 मीटर प्लॅटफॉर्मचं किंवा पुलाची लांबी तर ओलांडलीच, पण तिने स्वतःची लांबी 100 मीटर सुद्धा ओलांडली। म्हणजे मित्रांनो आपण म्हणू शकतो की रेल्वे जेव्हा एखाद्या पूल असो, प्लॅटफॉर्म असो, शेती असो किंवा काही असो, ते जर ओलांडत असेल तर ते स्वतःची लांबीला सुद्धा ओलांडते आणि त्या प्लॅटफॉर्मची पुलाची लांबीला सुद्धा ओलांडते। म्हणजे मित्रांनो आपल्याला जर का प्रश्नामध्ये म्हटलं 8 सेकंदमध्ये एखाद्या पुलाला ओलांडत असेल तर ते असं गृहीत धरायचं मित्रांनो की ती स्वतःला सुद्धा ओलांडते, म्हणजे जी स्वतःची लांबी असेल ती लांबी आणि त्या पुलाची लांबीला सुद्धा ओलांडते। म्हणजे 8 सेकंदमध्ये मित्रांनो ती त्या पुलाची 500 मीटर लांबी आणि स्वतःची 100 मीटर लांबी अशी एकंदरीत 600 मीटर लांबी ओलांडते। आता या कन्सेप्टच्या आधारे आपण तुम्हाला हा स्क्रीनवर प्रश्न दिसत असेल हा कसा सॉल्व्ह करतो ते बघा। आता बघा मित्रांनो, आपल्या कन्सेप्टच्या आधारे आपण हा प्रश्न कसा सॉल्व्ह करू शकतो। बघा प्रश्न काय म्हणतो पहिल्यांदा वाचून घेऊ। 250 मीटर लांबीची रेल्वे एका पुलाला 72 किलोमीटर तास वेगाने गेल्यास 30 सेकंदात ओलांडते तर पुलाची लांबी किती आहे? आता मित्रांनो आपण जी कन्सेप्ट पाहिली याच्या आधारित जर प्रश्न आपण इझीरित्या हा प्रश्न आपण सॉल्व्ह करू शकतो। बघा मित्रांनो, 250 मीटर लांबीची रेल्वे 72 किलोमीटर तास। काय करायचं मित्रांनो, सर्वप्रथम तर जे आपल्याला 72 किलोमीटर तास दिलाय ते लिहायचं आणि यापुढे 0 द्यायचं आणि याला 36 घ्यायचं। आता हे कशासाठी मित्रांनो, हे 0 का दिला आणि 36 का घेतलं हे तुम्ही विसरून जा, कारण तुम्हाला हे कुठे शिकवायचं नाही मित्रांनो, एक्झाम मध्ये जाऊन तुम्हाला फक्त प्रश्न टॅकल करून यायचा आहे। आता काय करायचं, आपण किलोमीटर पुढे 0 द्यायचं, याच्यासाठी 36 घ्यायचं। आता बघा मित्रांनो, ते 36 सेकंदात ओलांडते, याचाच अर्थ ते स्वतःची लांबी आणि त्या रेल्वे पुलाची लांबी अशी एकंदरीत 30 सेकंदात ओलांडते। आपल्या कन्सेप्टनुसार जी काय एखाद्या पुलाला कशाला आपण ओलांडत असेल तर ती स्वतःची लांबीला ओलांडते आणि पुलाच्या लांबीला ओलांडते। आता आपण त्यांची एकत्रित लांबी करून घेऊया मित्रांनो, 30 सेकंदसाठी किती, तर अशा प्रकारे हा प्रश्न आपण मांडून घ्यायचा। आता हे सॉल्व्ह करायचं मित्रांनो, 18 दूनी 36, 18 1 18, 18 2 36, 18 3 54, 18 4 72 हे 0। आता बे 1 बे, बे 2 4। आता बघा मित्रांनो, हे 1 च्या 20 पट आहेत तर आपलं त्यांची लांबी सुद्धा याच्या 20 पट असणार आहे। म्हणजे 30 गुणेला आपण 20 केलं तर आपल्याला 3 दुने 6 हे 0, म्हणजे 600 मीटर मिळालं मित्रांनो। बघा आता हे 600 मीटर काय आहेत मित्रांनो, एक रेल्वेची लांबी प्लस त्या पुलाची लांबी असणार आहे। आता बघा आपल्याला प्रश्नामध्ये रेल्वेची लांबी 250 मीटर दिली आहेत आणि रेल्वेची आणि पुलाची लांबी त्यांची एकत्रित लांबी 600 आहे। याचाच अर्थ आपण जर का यांच्या एकत्रित लांबी मधून जर का आपण रेल्वेची लांबी मायनस केली तर आपल्याला पुलाची लांबी ही मिळून जाईल। आपण जर हे मायनस केलं, 10 तून 5 गेले 5, 1 आणि 3, तर आपलं उत्तर येणार आहे 350, जे की आपल्याला बघा ऑप्शन क्रमांक 1 मध्ये दिसतो। बघा मित्रांनो, त्या कन्सेप्टच्या आधारे आपण हा प्रश्न कसा सॉल्व्ह केला ते तुमच्या लक्षात आलंच असं। मित्रांनो प्रश्न नसून समजला तर व्हिडिओ वारंवार पहा आणि तुम्हाला हा जो स्क्रीनवर दुसरा प्रश्न दिसत असेल या प्रकारचा प्रश्न, त्याच प्रकारचा प्रश्न आहे तर हा सॉल्व्ह करून तुम्ही मला याचं उत्तर कमेंट्स बॉक्समध्ये सांगायचं आहे। भेटूया नवीन व्हिडिओ सोबत, तोपर्यंत धन्यवाद। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा।